नमस्कार, मी उमा चिट्याला TSTV न्यूज करिता हनुमान जयंती निमित्त भव्य उत्सव, हजारोंना महाप्रसाद। भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील पवार परिवारातर्फे बांधण्यात आलेल्या श्री पूर्णेश्वर मंदिरात हनुमान जयंती निमित्त भाजपा विधानसभा तालुका अध्यक्ष युवा पप्पू खंडागळे परिवाराच्या वतीने भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले। सकाळपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात निघाला। या उत्सवात भजन कीर्तन, पूजा अर्चना आणि महाप्रसाद म्हणजेच भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी भिवंडी शहरातील नगरसेवक, तालुक्यातील विविध राजकीय नेते, समाजसेवक, उद्योगपती तसेच पूर्णा गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। खंडागळे परिवाराच्या वतीने सुमारे 7 ते 8 हजार भाविकांसाठी भंडारा भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुण्यांचा पप्पू खंडागळे तर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। एकूणच धार्मिक उत्साह, सामाजिक एकोपा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। चला पाहूया कार्यक्रमाची काही झलक। आमच्या गावातला साईनाथ कंपाऊंड मध्ये आदरणीय पवार साहेब यांनी जो मंदिर बांधलेला, त्याच्यानंतर साईनाथ भाऊ आणि खंडागळे आमच्या दोघांचा आदर दिल्यानंतर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हनुमान जयंती जोरात करून सर्व लोकांना प्रसादाचा लाभ देऊन माझ्याकडून हनुमान जयंती सर्वांना शुभेच्छा। सकाळपासून कोणकोणता कार्यक्रम झाला थोडा त्याच्याबद्दल? त्यापासून पूर्णेश्वर भक्ती मंडळ, त्याच्यानंतर श्री ज्ञानेश्वर मंदिर म्हणजे साखर भजनी मंडळाचा कार्यक्रम हा पार पडला। या जयंती निमित्त कोणकोणत्या गावातून कुठून भाविक लोक आले बघतो ना? या जयंतीनिमित्त काल्हेर, कुंदोली आमचे सगळ्यांचे बीजेपीचे सगळे कार्यकर्ते त्या पूर्णा गावातील साईनाथ कंपाऊंड मधील या शिवमंदिरात मारुती रायाची पण आम्ही मूर्ती स्थापना केली आहे आणि इथे दरवर्षी मारुतीची जयंतीची चांगली पूजा होते इकडे। तर शेकडो भाविक इथे मंदिरात पूजा करण्यासाठी येतात आणि सगळे इथे महाप्रसाद असतो, तर सगळे शेकडो भाविक इथे येऊन देवाची पूजा करून आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। तर मारुती चरणी एवढीच प्रार्थना आहे, सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्या गावकऱ्यांना, माझ्या भिवंडी तालुक्यातील लोकांना सगळ्यांना मिळतो। या मंदिराचं स्थापना किती वर्ष झाले आणि कोणकोणता कार्यक्रम सकाळपासून झाला ते सांग? आता या मंदिराची स्थापना पूर्णेश्वर मंदिर शिवलिंग आहे इकडे, हा खूप आमच्या पूर्वजांच्या काळापासून म्हणजे आहे इकडे आणि इथे सकाळपासून पूर्णेश्वर भजन मंडळ यांचे भजन झाले, 2-3 मंडळांनी इथे भजन केले। या प्रकारे सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्यांना मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो।